आणि यानंतर पुढची महत्त्वाची बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावरती आहेत। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरणासाठी शहा हे आज पुण्यामध्ये दाखल झालेत। अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसने विरोध केलेला आहे। काँग्रेस कार्यकर्ते उत्सव हॉटेल चौकामध्ये आंदोलनासाठी जमलेले आहेत, तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। आणि पुण्यातील सारसबागमधील अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा येणार आहेत। त्या निमित्ताने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज मुंबई पोलिसांची देखील मदत घेण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने पोलीस हे सध्या सिव्हिल ड्रेसमध्ये आहेत। आज गंगोत्री निर्माण करण्याचं तर मुंबई पोलिसांची देखील आज या पुण्याच्या कार्यक्रमानिमित्त मदत घेण्यात आल्याचं कळतंय। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त आज संपूर्ण पुणे शहरामध्ये आपल्याला दिसून येतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या कार्यक्रमानिमित्त पुण्यामध्ये आलेले आहेत, तर सारसबागेमधल्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला ते काही वेळामध्ये अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। आणि याच दौऱ्यानिमित्तानं आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा प्रत्येक ठिकाणी केला गेल्याचं दिसून येत आहे, कारण काँग्रेस देखील जोरदार असं आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते हे आता एकत्र जमलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा बंदोबस्त दिसतोय। आणि अपडेट जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, शहांच्या दौऱ्याच्या अनुषंगानं मुंबई पोलिसांची देखील एकीकडे मदत घेतल्याचं कळतंय। कशा पद्धतीनं हा पोलीस बंदोबस्त असणार आहे? अमित शहा पुण्यातील एका खासगी हॉटेलला उतरलेले आहेत आणि त्यांचा प्रवासाचा जो मार्ग असणार आहे कार्यक्रम ठिकाणी पोहोचण्यासाठीचा, त्या सगळ्या मार्गावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना जिथं आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे ती परिस्थिती आपण दाखवूयात। एका अर्थाने या काँग्रेस कार्यकर्त्यांना ज्यांना आंदोलन करायचंय त्यांनाच बंदिस्त करून टाकण्यात आलंय। चारही बाजूंनी हे असं बॅरिकेडिंग करण्यात आलंय। हे कार्यकर्ते इथून बाहेर जाऊच शकणार नाहीत, अशा प्रकारची ही सगळी पोलिसांनी बॅरिकेडिंग करून व्यवस्था केली आहे। तुम्ही आंदोलनावरती ठाम आहात, नक्की काय तुम्हाला अमित शहांच्या एकूण भूमिकेबद्दल म्हणायचं? आम्ही आमच्या आंदोलनावरती ठाम आहोत। काळे झेंडे दाखवणं हे एक लोकतंत्रामधला एक हा भाग आहे आणि जेव्हा विरोध दर्शवण्यासाठी आम्हाला हे करणं आवश्यक आहे। ज्यावेळेला दिल्लीमध्ये एवढ्या विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे हल्ला झाला, आज लाठीचार्ज झाला, फक्त लाठीचार्ज न करता त्यांना अगदी खिळ्यांच्या काठीने मारण्यात आलं आणि काही त्याच्यामध्ये विद्यार्थी सुद्धा मरण पावले। पण हा आदेश त्यांना कुणी दिला, या पोलिसांना तिथल्या, की तुम्ही याच्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करा। आणि 25 विद्यार्थी जेव्हा मेले त्याच्यानंतर पंतप्रधान साहेब आणि गृहमंत्री जागे झाले का? त्याच्यानंतर त्यांनी त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला। ह्या सगळ्यांची प्रश्न तर आम्हाला विरोधक म्हणून तर विचारलीच पाहिजे। आणि त्यांनी जो राजीनामा दिला परत त्याच्यानंतर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी घडतच राहिलेल्या आहेत, तर याचं उत्तर आम्हाला हवंय। आणि अशा प्रकारच्या घटना इथून पुढे देशामध्ये होऊ नयेत अशी आमची इच्छा आहे आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा आम्हाला पाहिजे। तुम्ही काँग्रेस कार्यकर्ते इथं आहात, मात्र पोलीस खूप मोठ्या संख्येने आहेत आणि हे असं बॅरिकेडिंग केलंय, तर म्हणजे तुम्ही कशा स्वरूपाचं आंदोलन करणार आहे? कारण तुम्हीच एका अर्थाने बंदिस्त झाला इथे। पोलिसांनी ॲक्च्युली आम्हाला सांगितलं होतं, काल परवानगी दिली होती तो उत्सव मंगल कार्यालयापाशी आंदोलन करण्याची, परंतु आत्ता सकाळी जर आपण बघितलं तर एक प्रकारे सत्तेचा गैरवापर करून कुठेतरी दडपशाहीच्या मार्गाने मुद्दाम बॅरिकेड लावून कार्यकर्त्यांना कुठेतरी अडवण्याचं काम चालू आहे। लोकशाहीमध्ये शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा, निषेध व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार विरोधी पक्षांना आहे, प्रत्येकाला आहे, परंतु पोलीस कुठेतरी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन मुद्दामून या ठिकाणी त्यांनी बॅरिकेड्स लावलेले आहेत। परंतु हे बॅरिकेड जे आहेत ते आमचा हौसला अजिबात तोडू शकणार नाहीत। आमचा हौसला खूप बुलंद आहे। जो व्यक्ती जंतर मंतर या ठिकाणी 25 विद्यार्थी, निष्पाप विद्यार्थिनींवर लाठीचार्जचा जबाबदार असा व्यक्ती आहे, त्याच्यासाठी जर अख्खं प्रशासन एवढं कामाला लागलं असेल तर ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि आमच्या असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांकडनं दम दिला जात आहे। त्यांना आदल्या दिवशी रात्री जाऊन त्यांनी काही ठिकाणी कार्यकर्त्यांना दमबाजी देखील केलेली आहे। तर या सर्व प्रकाराचा आम्ही निषेध करतो। आंदोलने कुठल्याही परिस्थितीत होणार म्हणजे होणार। आधीच या ठिकाणी खूप मोठा पोलीस बंदोबस्त आहे।
या ठिकाणी रात्री म्हणजे 2-3 दिवस झालेले आहे. सर्व आमच्या कार्यकर्त्यांना धरपकड चालू आहे आणि आता सुद्धा फोन केल्यानंतर म्हणजे पोलीस लोक फोन करतात ते की याचं घराचा पत्ता बदललेला आहे, कुठं नाहीये. हो, सगळं शोधायचं चालू आहे. एकूण ही अशी परिस्थिती हो, आहे. नक्कीच. काँग्रेस कार्यकर्त्यांना 2 दिवसांपासूनच नोटीस गेलेल्या आहेत. अगदी त्यामुळे या सगळ्याच्याच अनुषंगानं प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. आणि यानंतर पावसासंदर्भातल्या